कसं काय मित्रांनो, मजेत ना? तर आता आम्ही चाललोय कोकण ट्रिपला. ही ट्रिप आपली 3 दिवसाची आहे. आज आहे 23 तारीख. रात्री आम्ही निघतोय 11:30 वाजता आणि सकाळी होपफुली 7 वाजेपर्यंत गणपतीपुळेला पोहोचू. चला तिकडे भेटूया. कुठं पोहोचलो काका आपण? सांगा जरा. कुठे पोचलोय आपण? खेडच्या जवळ आलो होतो त्या. मग अजून किती वेळ लागेल गणपतीपुळेला पोहोचायला? 3 तास लागतील. आता 3 तासाचं रनिंग आहे. तुम्ही काय बोलले नाहीत ना, तर 3 तासात पोचू आपण ना बरोबर. शांत झोपा आता. काय काय बोलताय? तुमचा कसा एक्सपिरियन्स? थंडी लागते काय? मला आता थोडीशी थंडी लागायला लागलेली आहे. त्यामुळे आता आम्ही टोपी घातलेली आहे. बाकीचं आता सांगता येत नाही. झोप तर येत नाही. पण आता टोपी घालून जरा ड्रायव्हरच्या बाजूला बसतो. हेल्प येऊन उडली का झोप? नाही, झोप तर पहिलाच नव्हती. मी झोपलेलाच नव्हतो. पण आता मध्ये डुलके म्हणून सांगितलं बसा, पुढे मी मागे बसतोय. तर आता पूर्ण झोप. आता ज्या स्पॉटला आपण थांबलोय ना, मस्त स्पॉट आहे हा. व्यवस्थित एकदम स्वच्छ आहे. पेट्रोल पंप आहे. ठीक आहे, चांगलं आहे. टॉयलेट वगैरे पण दाखवतो नाव. पेट्रोल पंप. तर मित्रांनो, पोचलो आहोत गणपतीपुळेला. तर आम्ही त्या काकांच्या घरी चाललोय. त्यांचं इथं घर आहे. मुलुंड वरून आलेत ते आमच्यासोबत. काय रचिता झोपलीस मस्त. सर्वात जास्त रचिता झोपली आहे. चला सामान वगैरे काढतो. इथं आलोय. हा ह्यांचं घर आहे. दुसरं अजून एक घर आहे. इकडे सर्व लेडीज आहेत. आम्ही चाललोय दुसऱ्या घरात. जेंट्स लोक तिकडे फ्रेश होऊ, कपडे वगैरे चेंज करू आणि मग जाऊ मंदिरात गणपतीपुळे. चला बघूया कसं आहे घर. एकदम प्रॉपर जंगलात. मंदिरापासून 1 किलोमीटरवरच आहे. बघू शकतायत मस्त नारळाचे झाड, केळीचे, फणस लागलेत पण. बापरे, हा तर आंब्याचा खूप मोठा झाड आहे.
एकदम चिरनेरची आठवण झाली. आपला काही एवढं जंगलात नाही, बाहेरच आहे. पोचलेलो आहोत. बघा घर मस्तपैकी प्रॉपर गावातला घर. आजूबाजूला आरल्याची, केल्याची, फणसाची, फुलांचे पण आहेत. हा पेरूचा दिसतोय. काय रे बाळा, नाव काय तुझं? नाव काय? नाव सांग. तुझं नाव काय? अद्वैत. पूर्ण नाव सांग. अरे मस्त मस्त. काय करतोय तू? किती वर्षाचा आहेस तू? आता 6वं चालू झालंय. 6वा. कशा आहेत आजी? बरे आहेत ना? मस्त घर आहे तुमचं, एकदम पुढून या. प्रॉपर गावातला. पुढून या. हा बघा, हा फ्रंट व्ह्यू. भरपूर झाडं लावलेत आजूबाजूला. जाऊया चला घरात, बघूया कसं आहे घर. तर फ्रेश झालेलो आहोत. आजींनी मस्तपैकी पोहे बनवलेत. बघूया कसे लागतात, टेस्ट करतो. गावचे मस्त एकदम, स्मेल तर एकदम मस्त येतो, ऑथेंटिक. मग दाखवतो तुम्हाला. हा, जागा जास्त. 4 फार्म हाऊस. लेडीज ना वेगळा, जेंट्सला वेगळा, अजून जेंट्सला वेगळा. त्यांना बोलो या तिथे, बोलो कोण आंघोळ करायला पाहिजे आता या. मस्त ते पण तेवढं लांब जाण्याची मस्त बनलं एकदम पोहे, भारी. एकदम गावची फील. बाकीचे जेवण बनवत असतात. काय या आजींनी बनवले आपल्याला पोहे. आजी मस्त झाले ना पोहे, एकदम भारी. एकदम वेगळीच, जसे आपल्या मुंबईला लागतात तसं नाही लागत आहे, वेगळे लागतात. मस्त वाटला. अजून एकदा घेतो. मित्रांनो, इथं येण्याच्या आधी मला असं वाटलं की का कोणाच्या घरी एवढे लोक घेऊन जायचे, 20 लोक. कारण 20 लोकांचं काय मॅनेज करणं लोक एवढी सिंपल गोष्ट नाही. आजकाल आपल्या घरी 2 पाहुणे आले तरी आपल्याला त्रास वाटतो. तर तेच आहे, इथं ह्यांची एवढी सोय बघून. आजी आजोबा एकटेच राहतात, मुलं सर्व मुंबईला राहतात. पण आम्ही आलो तर आमच्यासाठी आंघोळीसाठी पाणी करणं, नाश्ता बनवणं, पोहे. तर हे काय दाखवतं की माणसाचा मन मोठा असावा. घर किती छोटा असो, हा घर छोटा नाही, खूप मोठा आहे. आजूबाजूला एरिया पण भरपूर आहे. तेच आहे, मन मोठा ठेवावं, मन.
आता निघूया त्या दुसऱ्या घरी, तिकडे बघूया काय सोय. लेडीज लोक तिथं नाश्ता वगैरे बनवतात, बघूया कसं बनवतं. ते बावडी पण आहे, त्या बावडीमध्ये प्यायचं पाणी दाखवलं आम्ही. ही बघा बावडी, त्यामध्ये पाणी स्टोअर करतात आणि फिल्टर करून पितात. बाकी इथे नळाला पाणी पण आहे 24 तास, लाईट पण आहे 24 तास, एक चांगली गोष्ट आहे. झाडं वगैरे भरपूर लावलेत, मस्त आहे, भरपूर मोठा एरिया. चला आजी, मस्त होता पोहे वगैरे, चाय वगैरे. या नाऊरला या, मुलुंडला आलेत तर. नाऊरला? हा, नाऊर गावातच राहतो आम्ही. हा ठीक आहे ठीक आहे. ठाकूर विचारा, लगेच सांगतील तुम्हाला. हा हा चला, हा चला. बाय बाय. हा. हा बघा उंदीर मामा. उंदीर मामा काय करतोय? पाडव बिडव नको. हा निलय आणि हा कविश. इथे आत्या जेवण बनवते का नाश्ता बनवते? आत्या जेवण बनवते की नाश्ता? नाश्ता, इडली नाश्ता. इडली सांबार, आत्याच्या हाताची इडली स्पेशल. बघूया कशी इडली बनवते. बनली आहे मला वाटतं इडली, ही बघा बनलेली आहे इडली. पण आम्ही तर तिकडे पोहे खाल्ले पण, एकदम भारी ऑथेंटिक. तिकडे एका आजीनी बनवलेले. मम्मी कसली सोय करते मम्मी? शी मुला बिला काय? बघूया. चटणी रेडी आहे का? मग काकीने बनवली आहे म्हणजे काय. हे बघा, हे बाबा आहेत, त्यांच्याकडे आलोत आपण. मस्त सोय केली आहे आपली, धन्यवाद बाबा. चटणी कुठे आहे? चटणी बघूया. वनिता आत्या काय त्याला काय बोलतात? मटर मटर सोलते. हे आपले दोन, खुशी तन्वी. आंघोळ नाही झाली अजून, मग काय करत होते तुम्ही? छोटी आत्या. हा दाखवलं, मग भरपूर काम करते आत्या. कशी आहे रे इडली? मस्त. सगळेजण इडल्या खात आहेत. इडली आलेली आहे, बघूया इडली टेस्ट करून कशी लागते. आत्याने बनवली इडली. मस्त झाली इडली, चटणी मस्त स्पायसी आहे थोडी. इडली पण मस्त आहे. लोक बोलतात चांगली बनवतात. हे बघा, आत्याने एवढे पापड तळलेत बघा, किती पापड. आता मच्छी पण बनवेल आत्या. मटन चिकन लॉलीपॉप हा, सर्व बनवणार आहे. 2 आत्यांनी जिम्मेदारी घेतली, एक आत्या आणि एक आत्या. तिथली आत्या येणार होती नंदाताई, पण मम्मीने फोन नाही केला. पुन्हा आली. तिला उज्जैनला जायचंय. उज्जैनला गेल्यावर आपण गॅस कमी कर, गॅस कमी कर, गॅस कमी कर. तेल काला झालाय. स्लो कर, स्लो कर. हे कविश नाच. अरे आम्हाला शिकवायसाठी तुम्ही आणले पोहे. वीर कशी काय काय केली तुम्ही? वीर कशी पहिल्यापासून होती का? शेतात शेतीसाठी. हे लावायचे रे मिरच्या, मुळा, कोथिंबीर. बरं, शिक्षण वगैरे तुमच्या इकडे झालं ना? आणि इकडे किती वेळा येता तुम्ही वर्षातून?
मी माझी महिन्यातून 1-2 चक्कर असते. महिन्यात नाही एक दोन महिन्यातून कधी 1 कधी 2. पण 72 आहेत वाटतात का 72? 72 आहे तुमचं? आता 71 कम्प्लीट होईल अरे बापरे, 15 फेब्रुवारीला आणि 72 रनिंग होईल. भारी आहे एकदम. वाटत नाही एवढा वय, यंग वाटता तुम्ही एकदम. हे म्हणजे काळे केले कामं आहेत ना. तरी पण हे तिकडे नको जाऊ इकडे. हे वैशाली आहे. मस्त घर आहे यांचं. आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या याच्या लावून खाली खूप भरलं. आता इकडे सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे, जेवण पण बनवून ऑलमोस्ट झालेलं आहे. सर्व आवरून आता आम्ही बॅग वगैरे परत बसमध्ये टाकून गणपतीपुळेच्या दर्शनाला जाणार गणपतीच्या. आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. तर गणपतीपुळेला जवळजवळ 2 तास लाईनीमध्ये उभे राहून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ज्योतिबासाठी. हा प्लॅन आमचा काही ठरलेला नव्हता, पण आम्ही डिसाईड केलं की ज्योतिबाचं दर्शन घेऊया. ज्योतिबाला पोचता पोचता आम्हाला 8 वाजले. हा प्रवास गणपतीपुळेपासून ज्योतिबाचा अराऊंड 4 तासाचा होता. आणि थँकफुली इकडे जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. पोचून आम्ही लगेच अर्ध्या तासात आमचं दर्शन वगैरे पण झालं. आणि मग तिकडनं आमचा आधी प्लॅन होता की कोल्हापूरला जायचं आणि तिकडे जाऊन स्टे करायचं. पण भरपूर टाईम झालेला त्यामुळे ज्योतिबाला पण हॉटेल्स भेटत नव्हते. तर एक भेटला आम्हाला तिकडे हॉटेल, तिकडेच मग आम्ही स्टे केला. आणि मग सकाळी आम्ही निघालो कोल्हापूरसाठी.